इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करत बॅटरी चोरीचा गुन्हा क्राईम ब्रँच युनिट 2 ने आणला उघडकीस. 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 मे 2026 ला सातपूर पोलीस ठाणे हद्दीत आयशर गाड्यांच्या 5 बॅटऱ्या चोरी गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस हवालदार अतुल पाटील, मनोज परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील वापरलेली रिक्षा ही अमोल पाटील याची असल्याची माहिती मिळताच पथकाने वडाळागाव येथून अनिकेत गणेश पाटील यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनासाठी क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, गुलाब सोनार, पोलीस हवालदार अतुल पाटील, मनोज परदेशी, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार सुनील खैरनार आदींनीही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.